बघा, नव्हता ना. तुम्हाला मी असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरचे काल उदाहरण नव्हते दिले का होमवर्क साठी? नाही सर. नो सर. हम्म. नाही सर. पण तुम्हाला नव्हते मी दिले माझ्यामध्ये सर. बुक मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगितले होते ना? नाही सर. बुक मधले सर नव्हते सांगितले? नाही सर. हा. जस्ट लाईक कोणते करायचे होते. तर कोणते करायचे डिसेंडिंगचे एक्झाम नाही सर. होमवर्क देणार होते. ओके ओके. ते कळालंच नाही. बरं ठीक आहे, जरा जाऊ द्या, काही हरकत नाही. काल तुमच्या नंतर लगेच क्लास राहतो, त्यामुळे मी त्या क्लासमध्ये एंटर झालो आणि तुमचं लक्षात नाही राहिलं वाटतं मला द्यायचं. ओके चला ठीक आहे, हरकत नाही. आता आपण याच्यावरचीच अजून काही उदाहरणं घेणार आहोत. जी तुम्ही रेग्युलर याच्या आधी उदाहरणं शिकले ती उदाहरणं आणि ही उदाहरणं याच्यामध्ये फरक आहे एवढं लक्षात ठेवा. आपण जो पण भाग घेतोय हळूहळू काठीण्य पातळी उदाहरणांची वाढत जाते एवढं लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी होमवर्क सोडवताना सोडवण्याचा थोडा कंटाळा करतात. त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एक लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळेस पण कुठलंही उदाहरण सोडवतो, कुठलाही अभ्यास करतो, तर हा अभ्यास करताना आपल्याला स्वतःला उदाहरण आली पाहिजे. कारण काही विद्यार्थी काय करतात माहिती का, अजिबात त्याकडे लक्ष देत नाही आणि मग प्रॉब्लेम होतो. अलग लक्षात, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला त्यामध्ये ऍडिशनली जमणार आहे, आणि जर प्रॅक्टिसच केली नाही तर मग जमणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हरकत नाही. आता तुमच्याकडून मला होमवर्क दिला नाही मी, पण ठीक आहे, एक मिनिट हा. काय झालं, कॅन नॉट यूज कॅमेरा मल्टी विंडो. जमतंय का बघू? जमतं. जर मला काही ज्यांच्याकडे स्कॉलरशिपचं बुक असेल त्यांनी स्कॉलरशिपच्या बुकमधून ही जी काही उदाहरणं मी तुम्हाला पाठवतोय आजच्या पीडीएफ मध्ये, ही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. जमली तर ठीक, नाही जमली तर जमदडे सर जिंदाबाद, लक्षात ठेवा. ठीक आहे, विचारून घ्यायचे मला. बुकचा फोटो पाठवतोय, तुमच्याकडे बुक असो किंवा नसो, नसेल तर हीच उदाहरणं सोडवा. इंग्लिश मधून जरी असली तरी मी तुम्हाला ती करून देतो मराठीमध्ये पण. ठीक आहे, कोणाकडे स्कॉलरशिपचं पुस्तक असेल तर त्यामध्ये 90 नंबरचा हा लेसन आहे. हा, तुम्ही मला माणसं काही जण सांगतील की सर, हे स्कॉलरशिपच्या बुकमध्ये उदाहरण आहे, मग आम्ही नवोदयला आहे, मग आम्ही करायचं का? तर एक लक्षात ठेवा, नवोदय असो नाही तर स्कॉलरशिप असो, अभ्यास एकच आहे. अभ्यास काही वेगळा करायचा नाही असतो तुम्हाला. सगळ्यांनी नवोदयचा पण फॉर्म भरत जा आणि स्कॉलरशिपचा पण फॉर्म भरून द्या. त्याचा फायदा तुम्हाला नंतर परीक्षेच्या वेळेस लक्षात येईल काय होतं. आणि मेन म्हणजे दोन्ही परीक्षांना सुद्धा तुम्ही बसू शकता. याआधी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नव्हती, पण आता इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळते. कारण आता आपले मागच्या वर्षी जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमला होते आणि स्कॉलरशिप जे पास झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळाली आहे यावर्षी. तो त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला काही हरकत नाही आणि अभ्यास करायलाही काही हरकत नाही. अभ्यास म्हणजे तोच अभ्यास आहे, अभ्यास काही वेगळा नाही आहे. तुम्हाला मी बघितलं असेल तुम्ही की मी तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायला सांगत नाही. जो अभ्यास आहे हाच आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा. ठीक आहे, बरं. चला आता आपण या पेजेसकडे येऊया आणि त्यातली काही उदाहरणं समजून घेऊया. चालतंय. लक्ष द्या, आता याची उदाहरणं काय आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 23.4 प्लस 46
ऍडिशन विचारलेली आहे, कशी सोडवायची ऍडिशन? तर काय करायचंय, 23.4 प्लस 46.6 कशी ऍडिशन करतो आपण? तर 6 + 4 10, कॅरी आला 1, 6 + 3 + 1 6 + 3 9, 9 + 1 10, कॅरी आला 1, 4 + 2 6, 6 + 1 7, 7.70. हे असेल तुमचं आन्सर. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन फर्स्ट मध्ये ते दिलेलं आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल सेम ॲज इट इज आहे, त्यामुळे मी ते काय आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. नंबर जो आहे नंबर इथे 816.6, 816.6 आणि इथे प्लस दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे बॉक्स आणि खाली दिलेलं आहे आन्सर काय, 852.34. मग असं जर आन्सर असेल तर हे सोडवायचं कसं, तर उलट करायचं. म्हणजे याच्यात काय करायचं, तर जो काही खाली दिलेला नंबर आहे त्यातून वरचा नंबर मायनस करा, म्हणजे तुम्हाला मिडल नंबर मधला मिळून जाईल. काय करणार मग अशा उदाहरणात, 852.34 मायनस काय करायचं, 816.6 करा, इथे काहीच नाही, झिरो. इथे येणार 4, त्यानंतर बघा 3 मधून 6 मायनस होत नाही, इथे काय करणार आपण, कॅरी घेतला 13 होणार, 13 - 6 7 पॉईंट ॲज इट इज ठेवा. ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय तुम्हाला, इथे 1 मधून 6 मायनस होत नाही, इथे घेणार 4, इथे होणार काय, 11 - 6 5, 4 - 1 3, 8 - 8 0, आन्सर येणार 35.74. कुठे आहे ते, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. बरं, ही ऍडिशन तुम्हाला लक्षात येते का? यस सोपी आहे सर. मित्रांनो खूप. Yes, sir. सर हे चॅप्टर मध्ये नाहीये. सर फर्स्ट वाली क्वेश्चन लिहिली तर चॅप्टर बुक मध्ये नाहीये. का दोन करायची ना, रेसिप्रोकल सारखं म्हणजे कसं करायची आणि मग काही सांगतील सर आमच्या बुक मध्ये नाहीये, तुम्हाला मी ऑलरेडी फोटो पाठवतो याचे. हा, बोला. का दोन फॉर्म कुठे भरायचा? स्कॉलरशिपचा फॉर्म जो असतो तो स्कूलमध्ये भरायचा असतो. दुसरी गोष्ट ऐकून घ्या, स्कॉलरशिपचे फॉर्म अजून सुटलेले नाहीये. अभ्यास पण तोच आहे, फक्त जी काही उदाहरणं मी तुम्हाला पाठवतोय ती तुम्ही नवोदयसाठी सोडवायची आहे. नवोदयसाठी सुद्धा याचा खूप फायदा होतो. ठीक आहे. ठीक आहे. चला आता आपण जे उदाहरणं बघतोय ते आधी बघा. तुम्हाला जी उदाहरणं समजणार नाही ती उदाहरणं आपण काय करणार आहोत, सोडून घेणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे, सोडवायची आहे. ही सगळी काल उदाहरणं आपण घेतलेली आहे, पण तरीही तुम्हाला जर नाहीच समजली तर मात्र तुम्ही काय करायचं आहे, ती मला विचारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही उदाहरणं मी तुम्हाला आधी होमवर्क मध्ये किंवा तुम्हाला सोडवण्यासाठी पाठवतो, पण अशाच पद्धतीची काही उदाहरणे आहेत की मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. ती आता आपल्याला समजून घ्यायची आहेत. ठीक आहे. एक यातला सगळ्यात अवघड टॉपिक जो आहे डेसिमल फ्रॅक्शन मधला, तो आता आपल्याला बघायचा आहे. जरा व्यवस्थित सगळ्यांनी नीट लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला ती समजेल. मग हा टॉपिक समजला की पुढची सोपी उदाहरणं आहेत ती तुम्हाला पुढे येथील सोडवता. ठीक आहे. बर, आता लक्ष द्या माझ्याकडे. आता तुम्ही डेसिमल फ्रॅक्शन मधली ऍडिशन केली, पण काही वेळेस काय होतं, ऍडिशन करायला उदाहरणं अशा पद्धतीची येतात ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये. ती कशी असतात ती तुम्हाला मी सांगतो समोर. त्याची ऍडिशन असते, सबट्रॅक्शन असते आणि मल्टिप्लिकेशन असते. मग ती कशी सोडवायची, नाव टाका सगळ्यांनी. डेसिमल फ्रॅक्शन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. काय झालं ते?
दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी बघा काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं. ज्यावेळेस पण तुम्ही अशा पद्धतीची उदाहरणं सोडवतात, या उदाहरणामध्ये तुम्ही उदाहरण सोडवत असताना हे लक्षात ठेवायचं की आपण जी उदाहरणं सोडवणार आहोत, या उदाहरणांना जी पद्धत मी सांगतोय किंवा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सोडवायला सांगणार आहे, ती त्याच पद्धतीने सोडवली गेली पाहिजे, तरच तुम्हाला उत्तर फास्ट आणि करेक्ट येईल. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांचं काय होतं, उदाहरण सोडवताना पद्धत वेगळी करतात, चुकून टाकतात. उदाहरण बघा जरा काय आहे, ही जरा थोडीशी अवघड उदाहरण आहे, पण प्रॅक्टिस केली की आपोआप तुम्हाला लक्षात येईल. हॅलो. हम्म. काय अडचण? हो ना, मग काय प्रॉब्लेम तुला? एक मिनिट. काय झालं, स्क्रीन कवर दिसेना माझी. बघा काय करायचं आहे तुम्हाला, अशी जर उदाहरणं आली तर अशा उदाहरणांमध्ये उदाहरण बघा आधी काय आहे, 4.7 अपॉन 25.6 प्लस, थोडं छोटं उदाहरण घेतो आधी, 0.4 अपॉन 0.08 प्लस 0.3 0.36 अपॉन 0.9. ठीक आहे. असं उदाहरण जर आलं तर काय करायचं. या उदाहरणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, काय झालं रे. हम्म. बघा असे उदाहरण आले तर असे उदाहरण सोडवायचे कसे. तर बघा यामध्ये 0.4 अपॉन 0.08 आहे, तर हे उदाहरण लिहिताना असं लिहायचं 4/8 विदाउट पॉईंट लिहायचं. आता काय करायचं, इथे बघा पॉईंट आफ्टर किती नंबर आहे रे, 1 नंबर आहे. जर पॉईंट आफ्टर 1 नंबर असेल तर खालच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय 10 करायचं. काय करायचं, खालच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय 10. आता इथे बघा खाली किती आहे, पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे, बरोबर. मग आपण काय करणार, जो वरचा न्यूमरेटर आहे त्याला मल्टिप्लाय 100 करणार. म्हणजे काय, खालच्या नंबरचे पॉईंट काढण्यासाठी वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, आणि वरच्या नंबरचे काढायचे असतील तर खालच्या नंबरला करायचं. ठीक आहे. जेवढे पॉईंट नंतर नंबर असतील तेवढे एक शून्य घ्यायचे. ठीक आहे. जेवढे काय असतील इथे शून्य घ्यायचे. पॉइंट काढण्यासाठी 10 का घेतला, तर आता इथे पॉइंट नंतर नंबर आपल्याला जेवढे आहे, हे पॉइंट मध्ये आपला गोंधळ होऊ नये, तेवढा गोंधळ टाळण्यासाठी आपण इथे 0 घेणार 1 वर, किंवा 10 घेणार किंवा 100 घेणार. जर समजा एक लक्षात ठेवा,
जर तुमचा नंबर 0. काय असेल, एकच नंबर असेल, 0.1 असेल, तर तुम्ही लिहिताना 1/10 लिहितात, बरोबर. त्यानंतर 0.01 असेल तर लिहिताना काय लिहितात, 1/100 लिहितात. जर तुमचा नंबर 0.003 असेल तर तुम्ही लिहिताना काय लिहितात, 3/1000 लिहितात. मग हीच ट्रिक वापरायची आहे. फक्त घेताना काय घ्यायचं आपल्याला, अपोजिट घ्यायचं. समजा 0.0 किंवा 36 असेल तर आपण याची व्हॅल्यू काय लिहितो, तर याची व्हॅल्यू लिहितो 36/100. तर आपण काय करतोय, डेसिमल फ्रॅक्शनचं काय करतोय, व्यवहार्य अपूर्णांकात, किंवा आपण त्याला काय म्हणतो, इम्प्रॉपर सॉरी फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करून घेतोय. कळलं. मग आता हे फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करताना तुमचा हा जो काही नंबर होता 0.4, हा लिहिताना आपण काय लिहितो, 4/10 लिहितो, बरोबर. आणि 0.08 हा नंबर जो आहे हा लिहिताना काय लिहितो, 8/100 लिहितो. पण आता इथे करताना आपण उलट काय करतो, तर आपण काय केलं, डायरेक्टली हा 4/8 विदाउट पॉईंट लिहिला, आणि जो काही 10 आणि 100 आहे यांना उलट्या साईडला लिहिलं. ठीक आहे. बघा आला का तुमचा हा 4/10 आणि हा 8/100 उलटा झाला. ठीक आहे. आता सेम ॲज इट इज सेम प्रोसिजर कुठे वापरायची तुम्हाला, तुमचा पुढचा नंबर. फक्त सांगितलं काय आहे ते लक्षात ठेवा, की ही ट्रिक काय आहे, एकदम सिंपल आहे. यामध्ये प्लस साईन जशाच्या तसं, पुढचा नंबर काय आहे 36.9 जशाच्या तसा, वरती पॉईंट नंतर 2 नंबर आहे म्हणून खालचा जो काही 9 आहे त्याला मल्टिप्लाय 100 करा, आणि खाली पॉईंट नंतर 1 नंबर आहे म्हणून त्याला मल्टिप्लाय 10 करा. क्लिअर का एवढं सगळ्यांचं. हो सर. हो सर. काय करायचं, तर बघा या ठिकाणी हा 10 1 10 करा. इथे काय करणार, 10 1 10, 10 10 100. इथे 10 1 10, 10 10 100. ठीक आहे. त्यानंतर काय करणार आपण, त्यानंतर या ठिकाणी बघा 4 1 4, 4 2 8, इथे 9 1 9, 9 4 36. त्यानंतर बघा इथे 2 आणि 10 दोघेही डिवाइड होतात 2 ने, सो आपण त्याला 2 ने डिवाइड करूया. 2 1 2, 2 4 सॉरी 2 5 10. ठीक आहे. आता नंबर बघा काय काय शिल्लक राहिले आपले, वरती राहिला इकडे 5/1 प्लस इकडे काय राहिला आहे 4/10 राहिलेला आहे. मग आपला रूल काय सांगतो, तर आपला रूल असं सांगतो की जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे काय करणार आपण, या 10 आणि 5 ची मल्टिप्लिकेशन ती किती येते 50, प्लस 1 आणि 4 ची मल्टिप्लिकेशन 4 4 1 4, आणि खाली 1 मल्टिप्लाय 10 करायचा, दोघे डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. काय घेतलं आपण इथे 5 मल्टिप्लाय 10, इकडे घेतला 4 मल्टिप्लाय 1, आणि खाली घेतला 1 मल्टिप्लाय 10. ठीक आहे. मग आता हे सोडवल्यानंतर आपलं उत्तर काय येतं, तर आपलं आन्सर येतं 54/10. म्हणजेच काय, जर डिनॉमिनेटरला इथे 10 आला तर आपण उत्तर लिहिताना काय लिहिणार 5.4. लक्षात आलं का सर्वांना. सर मला नाही समजलं. परत एकदा समजायची काय? हे बघा एक लक्षात घ्या, तुम्हाला समजायला ही उदाहरणं थोडीशी अवघड जातील, कारण ही ह्या चॅप्टर मधली सर्वात हार्ड उदाहरणं आहेत. याला समजायला कदाचित तुम्हाला 1 दिवस लागेल, कदाचित 2 दिवस लागतील, कदाचित लगेच पण समजेल. वेळ लागला तर लागू द्या, पण ही उदाहरणं यांची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे कसोट्या पाठ पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांच्या कसोट्या पाठ नसतील, डिव्हिजिबिलिटी टेस्ट लर्न नसतील, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सांगतो. या संख्यांमध्ये तुम्हाला आता बघितलं असेल तुम्ही, की ह्या नंबरला मी डिवाइड केलं. या टेस्ट वरून आपल्याला हे कळते की हा नंबर कुठल्या टेबलमध्ये येतो. ठीक आहे. तुम्हाला नसेल लक्षात तर मी तुमच्यासाठी डिव्हिजिबिलिटी टेस्टचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला ग्रुपवर शेअर करतो. तुम्ही तो एकदा बघा, तरीही नाही समजलं तर आपण परत एकदा ते घेणारच आहोत. ठीक आहे. बरं आता एक काम करा, सगळ्यात आधी हे उदाहरण जसं दिलं आहे तसं आधी लिहून काढा, आणि तरीही नाही समजलं तर मी पुढचं तुम्हाला उदाहरण समजून सांगतोच. ठीक आहे. आधी एकदा लिहून घ्या बरं नोटबुक मध्ये हे एकदा उदाहरण, मग मी तुम्हाला पुन्हा एकदा हे उदाहरण समजून सांगतो. सगळ्यांना मी लिहिण्यासाठी जरा 2 मिनिटाचा वेळ देतो, सगळ्यांनी तेवढं लिहा.
सर झालं. बरं, आता लक्ष द्या पुन्हा एकदा. तुम्ही तो 5 कसं काय आला? लक्ष द्या, तो डिवाइड सगळ्यांना लक्षात यायला थोडा वेळ लागेल. सगळ्यात महत्वाचं आधी लक्ष द्या माझ्याकडे. मी तुम्हाला समजून सांगतो हे काय प्रकार आहे किंवा कसं सोडवायचं ते. पुन्हा एकदा समजून सांगतोय, सेम उदाहरण, त्यामुळे नीट लक्ष द्या. नीट लक्ष देऊन माझ्याकडे बघा. इतर काही चालू असेल तर तिकडे लक्ष देऊ नका. सगळ्यात महत्वाचं समजून सांगताना पूर्ण लक्ष माझ्याकडेच पाहिजे. तुमचे जे काही उद्योग इतर चालू असतील ते सगळे बंद करायचे आणि समोर लक्ष द्यायचं. सगळ्यात महत्वाचा पहिला नंबर आहे 4/0.4. हा नंबर कन्वर्ट करून आपण काय लिहिणार, तर आपण लिहिणार 4/10. ठीक आहे. त्यानंतर खाली नंबर काय दिलाय 0.08, या नंबरला कन्वर्ट करणार. पण इथे मध्ये मल्टिप्लाय साईन देणार. मध्ये मल्टिप्लाय साईन यूज करून आपण काय करणार, हा नंबर लिहिणार 8 आणि त्याच्यावरती इथे पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे म्हणून इथे नंबर लिहिताना काय घेणार, इथे 100 घेणार. ओके. आता काय करायचं, मध्ये द्यायचं प्लसचं साईन. प्लसचं साईन दिल्यानंतर पुढचा नंबर तेच करायचं. 0.36 आहे तर हा 0.36 आपला कन्वर्ट होऊन काय होणार, तर तो होईल 36/100. आणि पुढचा नंबर या दोघांना मल्टिप्लाय करायचा. खाली नंबर होता 9, याचा अपोजिट लिहायचा. हा 0.9 म्हणजेच काय, तर तो 9/10 आहे, पण इथे तो डिनॉमिनेटरला आल्यामुळे त्याचा उलटा लिहितो आपण. असा 0.9 आहे, हा कन्वर्ट झाल्यावर काय होणार, 9/10 होईल ना. मग आपण काय करणार, हा 9 इथे देणार आणि हा जो डिनॉमिनेटरला आहे त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे त्याच्या वरती लिहिणार अपोजिट. ठीक आहे. हा, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का काय केलं ते? सर मला नाही समजलं. मला नाही समजलं. जे विद्यार्थी नवीन होते किंवा जे आजच जॉईन झाले असतील त्यांना सांगतो, इथे हा 0.4 म्हणजे काय आहे, याची आपण प्लेस व्हॅल्यू शिकलो होतो. प्लेस व्हॅल्यू मध्ये मी काय सांगितलं आहे की 0.4 हा कुठल्या नंबरची प्लेस व्हॅल्यू आहे, तर ही आहे 4/10 ची. बरोबर. 0.08 ही कुठल्या नंबरची प्लेस व्हॅल्यू आहे, तर ती आहे 8/100 ची. बरोबर आहे की नाही. मग लक्षात ठेवा, आणि तरीही नाही कळालं तर लक्षात ठेवायचे, पॉईंट नंतर जेवढे नंबर तेवढे काय करायचे, इथे एक तर पॉईंट नंतर 1 नंबर असेल तर खाली 10 लिहायचा. पॉईंट नंतर 2 नंबर असतील तर खाली 100 लिहायचा. पॉईंट नंतर तुमचे 3 नंबर असतील तर तुम्ही काय लिहिणार, तर तुम्ही लिहिणार त्याच्या डिनॉमिनेटरला 1000. क्लिअर. काहीही नंबर असो मग तुमचा तो. ठीक आहे. एवढं जर कळालं असेल तर आता पुढे उदाहरण समजून घेऊया. आता इथे काय केलं, इथे आपण सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केलं म्हणजे काय केलं, सेम नंबरने त्याला डिवाइड केलं. कसं डिवाइड करणार बरं, इथे बघा 4 घेतला, 4च्या टेबलमध्ये 4 2 8 केला. ठीक आहे. त्यानंतर बघा 9 घेतला, 9 4 36 केलं. बरोबर. हे दोघे नंबर बघा, पहिला नंबर 4 ने डिवाइड केला आणि दुसरा 9 ने केला. आता बघा 10 आणि 100 दोघे 10च्या टेबलमध्ये येतात म्हणून आपण काय करणार, 10 इथे 10 होतात. त्यानंतर पुढे इकडे पण 10 आणि इथे 10 केला. ठीक आहे. आता काय केलं याच्यानंतर, तर यानंतर पुढे आपण घेतला 2 आणि 10 हे दोघंही बघा, हा 2 आणि हा 10 हे दोघेही 2च्या टेबलमध्ये येतात म्हणून यांना 2 ने डिवाइड केलं दोघांना. तर काय येणार, 2 आणि 2 होतील. ठीक आहे. आता शिल्लक राहिलेले ह्या बॉक्स मधले नंबर काय आहे, तर इथे शिल्लक बघा काय आहे, इथे फक्त राहिला आहे 5/1 मध्ये प्लसचं साईन. पुढच्या बॉक्स मध्ये शिल्लक राहिलेले नंबर काय आहे, 4 × 1 म्हणजे 4च. हा, तर इथे 4 आणि 10 दोघेही परत 2 ने डिवाइड होतात, यांना 2 ने डिवाइड करून टाका. इथे काय येणार, 2 2 4 आणि 2 5 होतील का नाही. म्हणजे तुमचा इकडे काय नंबर राहिलाय, इथे तसंही घेतलं तरी चालेल किंवा याला डिवाइड करून घेतलं तरी चालेल. इथे 2/5 केलं आपण. ठीक आहे. इकडे आपण 4/10 ला काही डिवाइड केलं नव्हतं. ठीक आहे. इकडे डिवाइड केलं फक्त. तुम्हाला आता ते उदाहरण पण सांगतो कसं आलं. इथे बघा, आता काय करणार आपण, 5 × 5 या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. त्यानंतर इथे 1 × 2 करणार. ठीक आहे. प्लस 1 × 2. ठीक आहे. हे बघा, या दोघांची 5 × 5 इकडे 2 × 1 आणि खाली डिनॉमिनेटरला 1 × 5. ठीक आहे. किती येणार, 1 × 5 असं लिहिणार. आन्सर येणार 25 + 2/5. आन्सर 27/5. आता हे जे काय आन्सर आलंय, 27 ला जर 5 ने डिवाइड केलं तुम्ही तर काय उत्तर येतं, 5 5 25
27 मधून 5 मायनस केले, रिमेन राहिला 2. इथे पॉईंट दिला तर नंबर होतो 20. तुम्हाला सांगितलं होतं याच्या पुढे कितीही पॉईंट घेतले तरी चालतात. मग आता काय येणार, 5 4 जा 20, 20 मायनस 20 0. आन्सर येणार 5.4. समजलं का? सर तुम्ही क्रॉस पहिल्या पद्धतीने केल्याने चालेल का? पहिल्या पद्धतीने डिव्हिजन थांबा, सगळ्यांचा खूप गोंधळ होतोय. कोणाला काय अडचण असेल 1 बाय 1 आपण एकदा घेऊ. हा बोल भूमी, काय अडचण आहे? नो सर. राज, तुझी काय अडचण? सर तुम्ही तिथं क्रॉस डिव्हिजनच का केली? क्रॉस डिव्हिजन का केली? मग इथे ना हा एकच नंबर आहे, इथे 4 आणि 8 4च्या टेबलमध्ये येते, म्हणून आपण मल्टिप्लाय असं शिकलो होतो ना, क्रॉस मध्ये आपण मल्टिप्लाय करू शकतो, डिवाइड करू शकतो ते, म्हणून. कृष्णा, काय अडचण? सर म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो ना आपण? मल्टिप्लिकेशन नाही करायची इथे, यामध्ये ऍडिशनचा रूलच आहे ना, डिनॉमिनेटर सेम नसेल तर क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायची. छेद सारखा आणि आहे का? सर इथे इथे 1 होता, इथे 5 होता, डिनॉमिनेटर सेम नाही ना. हो. हा बोला. सर आणि स्ट्रेट डिव्हिजन केली तर चालेल? नाही, अजिबात नाही चालणार. सार्थक. सर हा बोला. पहिल्या पद्धतीने केल्याने चालेल का? पहिली पद्धत म्हणजे नेमकी कोणती? कोणती पद्धत विचारतोय नेमकं? तुम्ही ते पहिल्या नंबरला सांगितली ना, काय? ते 4 गुणाकाराची पुन्हा 100 अशी पद्धत केल्याने चालेल का? हो चालेल, मी तेच केलंय. मी फक्त लक्षात येण्यासाठी काय केलं, इथे क्रॉस मध्ये घेतलंय. इथे मी डायरेक्ट 4/8 केलाय, इथे 10, इथे याचं उलट लक्षात येण्यासाठी मी इथे 10 आणि 100 करून दिलंय. बाकी काहीच केलं नाही, सेम केलंय. ठीक आहे. हो सर. हो सर. बोला. राम, संस्कार, काही अडचण तुम्हाला? आराध्या, सर माझं नाही. समजलं नाही, समजेल. आता पुढचं एक उदाहरण घेतो म्हणजे ते आणखी चांगलं लवकर लक्षात येईल. मला पण चला, थोडं हे थोडं नाही कळलं. समजेल. मी तुम्हाला सांगितलं नाही, हे उदाहरण अवघड आहे, लगेच समजतील असं काही नाही. थोडेसे 1-2 दिवस जाऊ द्या, हळूहळू लक्षात येतील. ठीक आहे, प्रॅक्टिसचा पार्ट आहे, इथे प्रॅक्टिस शिवाय होत नाही. बघा, पुढचं उदाहरण घेऊ आपण, एकदम सोपं घेऊया. 0.2 अपॉन 0.007 प्लस 0.09 अपॉन 0.3. काय करायचं? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगितलंय, विदाऊट पॉईंट. विदाऊट पॉईंट लक्षात येतं ना तुम्हाला? पॉईंट नाही असं समजून उदाहरण लिहायचं. काय येणार इथं खाली? 2/7 आणि इथे प्लस 9/3 एवढं येईल. पण आता हे आपल्याला डायरेक्ट नाही लिहू शकत, मग काय करणार? तर इथे 0.2 होता, म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे, तर ती आहे 2/10. 0.2 म्हणजे काय? 2/10, म्हणून तो 10 इथे आपण खाली डिनॉमिनेटरला देणार. ठीक आहे. 0.007 याचा अर्थ काय? पॉईंट नंतर 3 नंबर आहे, म्हणून आपण याचा नंबर, याचा पॉईंट काढण्यासाठी याच्या न्यूमरेटरला काय करणार, तर याच्या न्यूमरेटरला हे 1000 राईट करणार. का? कारण पॉईंट आफ्टर 3 नंबर होते, जेवढे नंबर पॉईंट आफ्टर तेवढे 1 वर 0 देणार आपण. ठीक आहे. आता पुढचा नंबर काय करणार आपण, तर या ठिकाणी बघा 0.3 होता, याचे पॉईंट काढायचे असेल तर आपल्याला वरती मल्टिप्लाय 10 करावं लागेल. ठीक आहे. आणि खाली नंबर, आपला वरचा नंबर काय 0.09 आहे, म्हणजे पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे, म्हणून खाली मल्टिप्लाय घेणार 100. ठीक आहे. आता काय करायचं, आता जर डिवाइड होत असेल तर डिवाइड करायचं, नसेल होत तर सोडून द्यायचं. ठीक आहे. मग आता बघा, या ठिकाणी डिवाइड कुठे कसं होतंय, तर ते आधी आपण बघूया. इथे बघा, 10चा हा एक 0 कट करा, 1000चा एक 0 कट करा. इथे पण 10चा एक 0, 100चा एक 0 कट. ओके. आता बघा, 2 आणि 7 कुठल्याही टेबलमध्ये येत नाही, पण 3 आणि 9 येतं का नाही 3च्या टेबलमध्ये? मग यांना आधी डिवाइड करून घ्या. काय, किती नंबरला येतं हे? 3च्या टेबलमध्ये 3 येतो 1 नंबरला, 3च्या टेबलमध्ये 9 येतो 3 नंबरला. ठीक आहे. म्हणजे तुमचा नंबर काय आता शिल्लक राहतोय, आता काय डिवायडेशन होत नाही, म्हणजे इथे 2 × 100 केलं तर होतील किती? 200.
खाली किती होणार 7 येणार प्लस 3/10 ॲज इट इज येणार. ठीक आहे, एवढं कळालं का सर्वांना? सर मला नाही समजलं. हो सर. अरे 100 आणि 10 इथे तुम्हाला डिवाइड केलाय ना, एक एक झिरो कट केलाय ना. तर तो काय? आणि 2 मल्टिप्लाय 100 ते दोघे डिवाइड होता. इथे मध्ये प्लसचं साईन आहे, मी कुठे डिवाइड करायला लावलंय? शेजारी तिकडं जायचं नाही, फक्त एवढ्याच बॉक्स मध्ये. कळलं का? ठीक आहे. प्लस सोडून जायचं नाही. हा, त्यामुळे 2 ने मल्टिप्लाय केलं. सर मला समजलं नाही. सर 100 बाकी होते त्यामुळे तुम्ही. सर मला हा, समजलं नाही. बघा सांगतोय ना, मग आता लक्ष द्या. आता बघा, आपण इथे फक्त सिम्पली काय केलं, पहिल्या उदाहरणात काय केलं, इथे काहीच नव्हतं, आपले पॉइंट काढून आपण इथे नंबर लिहिले. मग आता इथे काय केलं, इथे हा 10चा 1 0 कट केला, 100चा 1 0 कट केला, 1000चा 1 0 कट केला, बरोबर. मग राहिला काय, 2 × 100 त्याचं लिहिलं 200 आणि 7 × 1 7च येणार. ठीक आहे, पुढच्या उदाहरणात काय होतं, जो नंबर जसा आहे आपण त्याला तसंच डिवाइड करणार, वेगळं काही केलेलं नाही. ठीक आहे, आता पुढे बघा, इथे तुम्हाला 3/10 आला. आपला ऍडिशनचा रूल काय सांगतो, जर डिनॉमिनेटर सेम नसेल, छेद जर सारखा नसेल, तर आपण काय करतो, तिरकस गुणाकाराची बेरीज करतो. आणि त्याच्या तिथे कसं तिरकस गुणाकार करणार, तर क्रॉस मध्ये इथे 2 × 100 काय करायचं, 10 लिहायचा, इकडे 7 × 3 लिहायचा आणि खाली 7 × 10 करायचा. हे जर सोडवतं काय येणार, 2000 प्लस 21 आणि खाली काय येणार 70. याचे ऍडिशन येणार 2021/70. हे काय डिवाइड होत नाही, त्यामुळे आपलं उत्तर हे ॲज इट इज असेच असणार आहे. पॉइंट मध्ये करायचं असेल तरी याला डिवाइड करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, पण आता सध्या आपण, तुम्हाला अजून लगेच डिवायडेशन येत नसेल तर सध्या तुम्ही असं जरी एवढं जरी केलं तरीही चालेल. ठीक आहे, आता पुढचं उदाहरण देण्याआधी हे एकदा व्यवस्थित लिहून घ्या आणि मग तुम्हाला मी पुढचं उदाहरण देतो. बघूया, ज्यांना जमत असेल त्यांनी ट्राय करा, ज्यांना नाही जमलं त्यांच्यासाठी मी आहे. बोला. सर तिथं 3/1 आहे, तर तुम्ही 3/10. सर तिथे तुम्ही कुठे रे फक्त 3/1 आहे? 3/12 घ्यायचं ना. अरे हा 3 आणि हा 10 कुठे गेला? सर नाही, आता 3 सर तुम्ही पॉइंट नाही दिला. असं काही नाही ना का तुम्हाला पॉइंट येईलच, असेल तर द्यायचा, बळजबरी कशाला घ्यायचा, पॉइंट असेल तर असं काही नाही. नाही येत नका लिहू ना, तिथे कुठे बळजबरी लिहायचंच. काय घेणार आधी, विदाउट पॉइंट 5/15, वरती 0.5 म्हणून खाली मल्टिप्लाय 10, खाली 0.15 आहे म्हणून मल्टिप्लाय 100 प्लस इथे 3/12. आता बघा, खाली पॉइंट नंतर 2 नंबर आहे म्हणून वरती मल्टिप्लाय 100. आता इथे पॉइंटच नाही त्याच्यामुळे इथे मल्टिप्लाय घ्यायचं काही विषयाचे येत नाही, डायरेक्टली 12 लिहा. ठीक आहे, आता बघा, आता काय करतो आपण, आता आपल्याला फक्त एवढंच शोधायचं की कोणता नंबर कुठल्या टेबलमध्ये येतो का. इथे बघा, हा 10चा 1 0 आणि 100चा 1 0 कट झाला. आता बघा, 5 1 5 होतील आणि 5 3 15 होतील का नाही, येते का लक्षात. इथे ज्या नंबरने डिवाइड होणार त्याच नंबरने डिवाइड करायचा, उगाच दुसरा नंबर घ्यायचा नाही. आणि डिवायडेशन करताना यांचा एक ग्रुप आहे, असं समजा की ही एक बिल्डिंग आहे आणि ही दुसरी बिल्डिंग आहे, शेजारच्या घरात डिवायडेशन करायला जायचं नाही. घरात काय
जमिनीच्या वाटण्या करायच्या आहे, आपल्या आपल्याच घरात करायच्या, शेजारच्या घरात जाऊन त्याच्या जमिनीच्या वाटण्या करायच्या नाही, आपण आपलं आपलंच बघायचं. ठीक आहे. आता इथे 3 आणि 12 दोघेही तुमचे नंबर 3च्या टेबलमध्ये येतात की नाही? मग यांना 3 ने डिवाइड करा. कसं करणार? तर या ठिकाणी बघा, 3 1 जा 3, 3 4 जा 12 होणार. ठीक आहे. आता 4 आणि 100 आणि 4 हे दोघेही 4च्या टेबलमध्ये येतात. किती नंबरला कसे येतात? तर बघा इथे 4 1 जा 4 होईल, 4 2 जा 8 आणि 4 5 जा 20 होतील. म्हणजे आन्सर काय येईल इथे? शिल्लक राहिलेला नंबर इथे येणार 10/3 प्लस इकडे काय शिल्लक राहिलाय 25/1. डिनॉमिनेटर सेम नाही, मग आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे 10 मल्टिप्लाय 1 केलं तर 10च येणार. बरोबर. इथे काय घेणार? 10 मल्टिप्लाय 1 आणि इकडे काय घ्यावं लागेल आपल्याला? या दोघांची मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय? 25 मल्टिप्लाय 3 आणि डिनॉमिनेटरला काय घेणार? 3 मल्टिप्लाय 1. आन्सर 10 प्लस 75/3. आन्सर येणार 85/3. ठीक आहे. तुम्हाला वाटलं याला डिवाइड करायचं तर डिवाइड करू शकता, नाहीतर पुढचा नंबर घेतला तरी चालेल. ठीक आहे. आधी हे लिहून घ्या आणि मग पुढचं उदाहरण हे तुम्हाला सोडवण्यासाठी. चला बघूया जमतंय का सोडवायला. कोणाला काही अडचण असेल तर काळजी करू नका, हळूहळू लक्षात येईल. जशी प्रॅक्टिस वाढेल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल. अथर्व काय अडचण? सर मला भूमी समजलं नाही. समजलं नाही? सर बरं, तुम्ही एवढंच नाही. इथे काय करतोय आपण? पॉइंट काढण्यासाठी काय करतो ते सांगतो मला. नंबरचा पॉइंट काढायचा असेल तर काय करतो? काय करतो आपण? सर हम्म, बोला. जर जर ती तुम्ही 3 एकटाच होता, मग 3 मल्टिप्लाय बाय 100 करून खाली 12 कसं काय केलं? अरे इथे काय होता नंबर? 3.3/0.12 होता ना. मग 0.12 हो म्हणजेच काय? 12/100 असतो ना तो. हो मग याला उलट लिहावं लागेल ना, कारण तो डिनॉमिनेटर मध्ये ना, छेदामध्ये आहे ना तो. जर हा 0.12 हम्म. खाली आला तर आपण याची व्हॅल्यू काय लिहिणार आहे? 12/100 लिहिणार आहे. मग तो 100 याचा आता 12 झाला, पण याचा 100 डिनॉमिनेटरचा आहे, तो कुठे लिहिणार? वरती लिहावा लागेल ना आपल्याला. हो कळलं का? हो म्हणून इथे काय करणार आता बघा, 24/12 आहे, इथे लिहिणार 24/12. जशाच्या तसा पॉईंट नंतर इथे 1 नंबर आहे म्हणून इथे मल्टिप्लाय 10, खाली पण मल्टिप्लाय 10च करणार. प्लस 65 अपॉन, आता 65/13 लिहा आणि इथे 6.5 आहे म्हणून खाली मल्टिप्लाय 10 करा आणि इकडे 0.13 आहे म्हणून मल्टिप्लाय वरती 100 करायचं. ठीक आहे. आता बघा इथे काय करणार आहे आपण? हा 10 10 कट होऊन जाणार, इथे 10 माझा 10, 10 10 जा 100 होतात. बरोबर. आता इथे काय करायचं बघा, नंबर्स मध्ये 12 आणि 24 दोघं 2च्या टेबल मध्ये, आपल्या 12च्या टेबल मध्ये येतात का? 12 1 12, 12 2 24 होतील. बरोबर. त्यानंतर काय करायचं? 13 आणि 65, 13 1 13, 13 5 65 होतात. बरोबर. शिल्लक राहिलेले नंबर काय आहे? 2/1 प्लस 5 इंटू 10 50 अपॉन 1. आन्सर 2 प्लस 50 डायरेक्ट करा, 1 ॲज इट इज लिहा, आन्सर येईल 52/1 म्हणजेच 52. लिहून घ्या व्यवस्थित. तुम्हाला होमवर्क साठी काही उदाहरणं देतो.
ट्राय करून बघा, जमताय का. नाहीच जमली तर मी पुढे सांगेलच नंतर उद्या. ऐसा 0.19 प्लस 0.5 0.15. प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच जमणार नाही. कुठे गेलं ते? तुम्हाला PDF पाठवतो, जशी जमेल तशी सोडवा, नाही जमलं तर मी उद्या तुम्हाला समजून सांगेन. ठीक आहे. ते आपण थांबूया.